नमस्कार, माधुरीज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला सुंठवडा रेसिपी करून दाखवणार आहे। करायला एकदम सोपी आहे आणि आपण ना ही गावाकडे जशी करतात म्हणजे पारंपरिक पद्धत जी आहे ना त्याप्रमाणेच आज आपण करणार आहोत। तर इथे बघा मी 4च साहित्य घेतले आणि त्यापासून आपल्याला ही सुंठवडा करायचा आहे। तर इथे बघा मी सगळ्यात आधी खोबरं किसून घेतलेलं आहे, सुकं खोबरं 1 वाटीभर, आणि इथे 2 चमचा मी साधी साखर घेतलेली आहे आणि ही खडी साखर आहे ती पाव कप घेतली मी। त्यानंतर आपल्याला लागणार आहे इथे पाव चमचाभर वेलची पावडर आणि आपल्याला इथे लागणार आहे मेन म्हणजे सुंठ पावडर मी घेतलेली आहे इथे, हे बघा पाव कप। तुम्हाला हवं तर तुम्ही अख्खी सुंठ सुद्धा घेऊ शकता। 2-3 पीस घ्यायचे स्वच्छ पुसून वगैरे आणि ते बारीक करून घ्यायचे। तर आता इथे बघा मी गॅसवरती ना कढई गरम करून घेतली हलकी, आणि त्यामध्ये आपल्याला हे सुकं खोबरं आहे ना ते मंद गॅसवरती अगदी हलका सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। हे बघा, कारण आपल्याला जास्त फास्ट वगैरे करायचं नाही आहे, गॅस करपेल ते खोबरं। आणि आता कसं पावसाळ्याचे दिवस असतात ना आणि आपल्याला जर सुंठवडा हा जास्त दिवस टिकवायचा असेल तर हे सुकं खोबरं आहे ते थोडंसं हलकं असं आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि ते कसं परतल्यावर कुरकुरीत होतं आणि खाताना पण त्याची चव चांगली लागते। तर इथे बघा आता आपण व्यवस्थित हे हलका रंग येईपर्यंत परतून घेऊयात। त्यानंतर आपल्याला हे थंड करायचं आहे आणि मग आपल्याला हे मिक्सरला बारीक लावायचं आहे, करून घ्यायचं आहे। तर आता बघा ह्याला हलका सोनेरी रंग आलेला आहे। तर आता मी गॅस बंद केला आहे, आता थंड करून घेणार आहे आणि त्यानंतर आपण मग हे सगळं व्यवस्थित एकत्र करून पावडर करून घेऊया। तर आता इथे बघा मी काय केलेलं आहे, मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्यामध्ये ही सुंठ पावडर घेतली आहे ना आपण पाव कप, ती घेऊया। त्यानंतर आपण इथे घालूया हे वेलची पावडर, त्यानंतर आपल्याला घालायची ही खडी साखर पाव कप घेतली आहे मी। त्यानंतर आपल्याला साधी साखर घालायची आहे, त्यातली 1 चमचाभर मी साखर बाजूला ठेवून देते। आता आपण हे छान बारीक करून घेऊया। तर आता इथे तुम्ही बघू शकता छान बारीक झालेलं आहे हे बघा। आता मी एका बाउलमध्ये हे काढून घेतलेलं आहे। आता आपण यामध्ये ना सुकं खोबरं आहे हे जे भाजून घेतलेलं ते मिक्स करूया आणि आपल्याला काय करायचं आहे, हलक्या हातानेच मिक्स करून घ्यायचं, एकदम त्याचा चुरा वगैरे करायचा नाही आहे, कारण कसं खाताना हे व्यवस्थित छान अगदी तोंडात लागतं खोबरं। तर इथे बघा हा सुंठवडा काय होतं माहिती आहे, आपण जर बनवून ठेवला ना तर 15-20 दिवस खूप छान टिकतो। तर आता बघा मी यामध्ये ही अख्खी साखर घातलेली आहे। सुंठवडा जेव्हा आपण खातो ना तेव्हा ती छान लागते तोंडामध्ये, जेव्हा येते दाताखाली तेव्हा। तर आता हे हलक्या हाताने आपण सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आणि ही सुंठ पावडर आहे ना ती आपल्याला मार्केटमध्ये सहज मिळते। तर आता बघा हे व्यवस्थित मी सगळं मिक्स करून घेतलं आणि हे आपण ना असं जर बनवून ठेवलं तर मुलांना पण खूप आवडतं आणि सर्दी खोकल्यापासून पण आपल्याला याच्यापासून आराम मिळतो। तर आता बघा आपला हा सुंठवडा तयार झालेला आहे। तर ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करा, कशी वाटली ती पण मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, धन्यवाद।